एस3जे ब्लॉग्सचे 10,000 सबस्क्रायबर झाले रिसेंटली. त्यामुळे आपल्या भाई लोकांकडून यूट्यूबचा शेपचा केक आहे भाई. आपले काळी मिरी कबाब पण आलेले आहेत. एक नंबर काहीतरी वेगळाच आयटम आहे. हां, फर्स्ट टाइमच ट्राय करतो मी पण. थोडासा सलाड, थोडासा इकडं चटणी घासायची. बाहेर देखील पूर्ण डोंगरच आहे. ठीक आहे. अरे थँक्यू कॉम्प्लिमेंट. थँक्यू ॲस यू वाय थँक्यू. एस3जे व्लॉग्स. येस, धन्यवाद. वेलकम बॅक टू एस3जे व्लॉग्स. येस, हे कुठे लावू? हे इथेच लाव. थांब भाई, डिस्टर्ब नको करू. हा भाई. वेलकम बॅक टू एस3जे व्लॉग्स विथ न्यू अँकर येस, न्यू अँकर. संजय सुतार. येस, सूरज सुतार, मिस्टर गणपती बाप्पा. तर आज आहे बंड्याचा वाढदिवस. अरे वा. सोबत आहे गणेश दादा आठवे. नमस्कार. आज आम्ही संकेत भाईला काहीतरी सरप्राईज देणार आहोत. तर बघूया जे सरप्राईज सरप्राईज असेल. ठीक आहे. तर बघूया आता बाईचा आम्हाला जास्त भेट होत नव्हती, पण लास्ट भेट आमची मला वाटतं दिवाळीमध्ये झालेली आहे ना. दिवाळी पाठ झाली. दिवाळी पाठ नाही, आपलं दिवाळी देवी आहे. हा हा, आपली तिकडे झाली. त्याच्यानंतर आमची भेट दिवाळी पाडणार. तुम्ही लोक दिवाळी पाठला त्याचा बड्डे होता. हा बरोबर. येस हा, ही माझ्या बर्थडेची पार्टी आहे. येस. तर आपल्या सूरजच्या बड्डेची पार्टी पण आहे आज. आणि काहीतरी अजून स्पेशल आहे. आता पण काय ताज स्पेशल आहे ते हॉटेल माहित नाही. ताज हॉटेल बोललेलं, पण ते काय ते हा, त्याला नाच टाईप करायचं होतं, पण ते तू त्या टायमाला चुकून ताज बोलला. ठीक आहे. तर आम्ही आता नाचमध्ये आलेलो आहे. ठीक आहे. येस. तर बघा, आता एन्जॉय करा. आता आम्हाला पण माहीत नाही काय प्रोग्राम असेल, पण आपण त्याच ठिकाणी आलो आहे की जिकडे आपल्या सानवीचा बड्डे झाला होता. आपण जर ते ब्लॉग बघितले असेल तर ते पण नक्की बघा. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दे. हां, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तर बघा नक्की. ॲक्च्युली हा आपला रेस्टॉरंटवाला पार्ट आहे, म्हणजे हा जो फ्लोर दिसतोय तो. ह्याच्या अंडरग्राऊंडमध्ये बँकवेट आहे. ठीक आहे. बघू, नंतर जेवण झाल्यानंतर एक चक्कर मारता आली ना खाली, जर असेल काही इव्हेंट असेल किंवा काही असेल तर ते पण थोडंसं दाखवायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. बघा नक्की ब्लॉग बघा. आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपल्या दोन्ही मित्रांना पण सबस्क्राईब आणि फॉलो करा. गणेश आठवे आणि कॅमेरा घुमा के मिस्टर गणपती बाप्पा, सूरज सुतार. काय गणेश भाई, काय ऑर्डर केले जेवण माझा? काली मिरी कबाब आणि क्रिस्पी. येस, चिकन क्रिस्पी. आपण आपले काही फॅमिली व्लॉग पण बघितले असतील ना, तर आपण नाचमध्ये येतोच. आणि त्याच्यामध्ये स्पेशल आपली डिश म्हणजे चिकन क्रिस्पी, जे आईला पण आवडतं, आपल्याला माहितीच असेल आहे ना. आणि काळी मिरी कबाब, तेच जे सांगितलं मी की सानवीचा बड्डे होता, तर त्यातला सर्वात जो एकदम हाय डिमांडिंग आयटम होता तर तो काळी मिरी कबाब होता. तर म्हटलं आपल्या दोघा भाईंना पण ह्यावेळेस थोडं टेस्ट करू. आम्ही आलो ना तुम्ही का? येस, तुम्ही दोघं नव्हते आले ना, त्यामुळे त्या टायमाचा जो मेन्यू होता तो मी आज ठेवला आहे. ठीक आहे. तर बघा, आणि वेळ आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आमचं काय म्हणणार, डिनर पण नाही म्हणणार, लंच पण नाही म्हणणार, मधलंच काहीतरी आम्ही करतोय. ठीक आहे. नवीन काहीतरी. तर त्यामुळे थोडं आता सध्या रेस्टॉरंट पण खाली आहे आणि त्याच्यामुळे ब्लॉग पण आपल्याला व्यवस्थित बनवता येतोय. ठीक आहे. बघा, आता डिश आली की बघा, थोडं टेस्ट करून सांगतील आपले मित्र. हां, संडे रेस्टॉरंट खाली म्हणजे बरं वाटतं. आपलं नशीब चांगलं आहे. नाही, आता कसं आहे की टाइम चुकीचा आहे. आपला टाईम हे झाला ना, नाहीतर कसं आहे 2-3 पर्यंत रश होतो, 4 पर्यंत. त्याच्यानंतर खाली, त्याच्यानंतर आता 7-8 नंतर परत रश होईल. मग ते रात्री 2 पर्यंत रश. हा सीन आहे. कारण आपण चहाच्या टायमाला जेवायला आलो आहे, त्यामुळं ठीक आहे. सूरजचा हात दुखत असेल मला माहिती आहे, कारण आमची परिस्थिती आम्हाला माहिती आहे. ब्लॉक करतो तेव्हा हात केवढा दुखतो. काय बोलणार सूरज? सवय करून घ्यायची. आता मला असं वाटतंय मार्केटमध्ये अजून एक ब्लॉगर उतरणार आहे ह्यावर्षी 2026 मध्ये. तुमची जागा कोण घेणार? अरे नाही, ऐसा कुछ नाही. लवकरच. येस, लवकरच नवीन ब्लॉगर 2026 मध्ये. आपले काळी मिरी कबाब पण आलेले आहेत. खतरनाक, आपला फेवरेट आयटम आहे भाई. सांगा टेस्ट करून तुम लोग. येस, संकेत बाय ब्लॉग बनवतोय आणि सूरज बाय वाट बघतोय. भूक लागली तर सूरज मला वाट. जर तुमचं झालं तर मग मी काहीतरी खाऊन घेईल. ग्रेव्ही पण वरती. पहिले ना ही चटणी आहे, ही चटणी ह्याच्याबरोबर टेस्ट आहे. समजेल. दही आणि पुदिना चटणी आहे, स्वीटमध्ये थोडीशी. ठीक है, तो इसके साथ डिप करो. ठीक है. शेजवान के साथ ये ना है, शेजवान बरोबर आपला सेकंड आयटम येईल ना, जो चिकन क्रिस्पी. शेजवान बरोबर मला वाटतं चिकन क्रिस्पी शेजवान बरोबर ट्राय करा. ठीक आहे. तर मी सांगतो. येस, जेन्यू ना बाई, फेक रिव्ह्यू नाही पाहिजे. सूरज कसं आहे? मस्त आहे. आहे ना, पैसा असेल ना.
ते घेतले काळी मिरी आणि पुदिन्याची चटणी. संकेत भाई बोलला पुदिन्याची चटणीबरोबर मस्त लागतं, बघूया टेस्ट करूया. 10 पैकी 10. सही आहे ना, टेस्ट काढा ना बाई, एक नंबर बाई. अरे बाय मग पुदिन्याच्या चटणीबरोबर अजून मस्त लागतं. ठीक आहे. कसं आहे, तुम्हाला जर गरज असेल तरच लिंबू मारा, नाहीतर लिंबू पिळायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे. इथं थोडं झूम करलं थोडा, हे बघा एकदम सॉफ्ट. फुल हलकासा चमचा मारला की बघा, हलकासा फोक मारला की डायरेक्ट ब्रेक. ठीक आहे. फुल म्हणजे फुल टेंटेड आहे. थोडंसं घुसवायचा. येस, काटा घुसवायचा, थोडासा स्टार्ट आहे आपलं, काय म्हणतात त्याला, सलाड. थोडासा सलाड, थोडासा इकडं चटणी घासायची. ओके साथ जब्बर आहे. आता आपण फूड ब्लॉगिंग पण चालू करूया. येस, फूड ब्लॉगिंग लवकर आपण चालू करू. ठीक आहे. सेकंड स्टार्टर आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद सूरज. सूरज भाई आपला चटणी. अरे थँक्यू कॉम्प्लिमेंट. आसिफ भाई आहे क्या? नहीं दिलो है. हाँ हाँ थैंक यू आसिफ भाई को थैंक यू. मिलता हूँ उनको बाद में. भाई हे काय ज्यूस कुठला? हाँ कुठला मिंट आहे? मोजिटो. हा मिंट मोजिटो ना. हां आसिफ भाईला थँक्यू. हां भाई. खास करून त्यांनी आपल्याला दिलेले आहे. आपले नाचचे मॅनेजर आहेत. नाचचे मॅनेजर आहेत ते. हां. आणि आता आपला सेकंड जो स्टार्टर आलेला आहे तो आहे चिकन क्रिस्पी. तर बघूया, आपण टेस्ट करूया. क्या भाई, कसा टेस्ट आहे? भाई एक नंबर. जब्बर ना. चिकन क्रिस्पी तर पण लाजवाब आहे. चिकन क्रिस्पी विथ शेजवान चटणी. लेट्स ट्राय. सांगा भाई, जेन्युन जे आहे ते खरं सांग. नाही नीट लागलं तर नीट नाही लागलं सांग भाई. आहे हां म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर क्रिस्पीज दिस इज गुड वन. बेटर ना. तर माझी जनता मराठी सांग भाई. एवढं इंग्लिश मला पण येत नाही. नाही तर व्हिडिओ मला वाटतं लंडनला बोलतो. मला भाई. बाकी आपण कुठले खातो चिकन क्रिस्पी, हां. त्याच्यापेक्षा हे सॉफ्ट आणि खूप हे टेंटेड एकदम प्रॉपर ज्युसी. आवडलं तुला? आवडलं ना. हो. मी सांगतो आपलं की क्रिस्पी कशी आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या आसिफ भाईकडून थोडं कॉम्प्लिमेंटरी मिंट मोजिटो. तर म्हणजे नेहमीप्रमाणेच की आपला आसिफ भाई म्हणजे जेव्हा पण आपण येतो ना, तर त्यांची खातिरदारी खूप असते आणि आपल्यावर म्हणजे एक विशेष लक्ष पण असतं त्यांचं. बरोबर. तर मगाशी जेव्हा आम्ही एंट्री केली ना, तर तेव्हा आपल्याला पण भेटले. हां आसिफ हा, भाई तेव्हा भेटले actually नाही. हां. थोडंसं मला Yes. माहिती नव्हतं कोण हां, होते ते. पण तर तेच आपले मॅनेजर आहेत तिकडचे ते नाझ रेस्टॉरंटचे. आणि त्यांनी जेव्हा तेच जसं आपलं एक इव्हेंट पण जेव्हा झालेले, तर त्यांनी खूप जातीने लक्ष देऊन आपला पूर्ण प्रॉपर प्रोग्राम म्हणजे व्यवस्थित हाताळला होता आणि सक्सेसफुल केला होता. तर त्यामुळे खूप त्या आसिफबाईंना पण धन्यवाद. तेच पुन्हा एकदा आसिफबाई, कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक्सबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. हा बाय. चला. आणि आता आपण क्रिस्पीवर जाऊ. ठीक आहे. क्रिस्पी ॲक्च्युली फेवरेट आहे आपला. जसं आपण प्रिव्हियस ब्लॉग पण बघितले असतील, आईंचा पण फेवरेट आहे. ठीक आहे. आणि आपला पण फेवरेट आहे. मस्त आज पण सॉफ्ट आहे. एक नंबर आहे ना. बेस्ट एक नंबर. नंबर आहे. ही टेस्ट तर याच्यामध्ये असं आम्ही जस्टिफाय नाही करू शकत. बरोबर. तुम्हाला एकदा नक्की भेट द्यायला लागेल. ठीक आहे. याचं लोकेशन पण सांगतो. आपला जो एअरपोर्ट रोड आहे, सॅन्टाक्रूज कुठला साकीनाका जरीमरी रोड, तर तिकडूनच एकदम हार्डली 5 मिनिटावरच आहे. नक्की नाझ रेस्टॉरंटला भेट द्या. पण आपला अजून एक सबस्क्रायबर आहे. देखे ना आपला ब्लॉग देखे थे ना. हां, तर हा आपला हफ्ता बाई आहे, मला लक्षात आहे. कारण जेव्हा आपला प्रोग्राम होता तेव्हा खूप मदत केली होती. ठीक है भाई, हो गया बाकी खाना वाना हो गया. चलो ठीक है, मिळतो आपको जाते टाइम भी. ठीक आहे, चलो भाई. चला मित्रांनो, तर आपले 2 स्टार्टर तर संपून झालेले आहेत. आता बघा तिसऱ्याची वाट बघतो. तिसऱ्याची वाट बघतो आता आम्ही सध्या. ठीक आहे. तिसरं काय मागवलं? तिसरा पण मागवलं आहे चिकन ऑयस्टर. चिकन ऑयस्टर. येस. नाही अरे ऑयस्टर नाही हे भाई, चिकन ऑयस्टर नाही, चेंज झालं ना. चिकन अरेबिक टोस्ट. टोस्ट. येस, चिकन अरेबिक टोस्ट. अरेबिक टोस्ट. चिकन अरेबिक टोस्ट. चिकन अरेबिक टोस्ट. हां, भाई एक नंबर. काहीतरी वेगळाच आयटम आहे. अरे भाई, हां, फर्स्ट टाइमच ट्राय करतोय मी पण. नंबर. बघूनच एवढा मन होतं ना खाण्याचं. म्हणजे ही आपली मंचुरियनची ग्रेव्ही ॲक्च्युली. हा ना. हां, मंचुरियनची ग्रेव्ही. चिकन अरेबियन टोस्ट. सही आहे. हे क्रिस्पी असतं. KFC टाईप KFC टाईप तसं वाटतं. मस्त आहे. है ना. एक नंबर.
Next. टोस्ट प्रमाणे एकदम प्रॉपर टोस्ट करून दिलाय. आवाज पण येतो. यस प्रॉपर टोस्टेड ना एकदम. आवाज पण येतो. सकाळी सकाळी जो घरी कडक पाव बनतो तसा. क्रिस्पी. भाई एक नंबर. कसं आहे मस्त आहे ना. 7 करोड. 7 करोड. चीजची पण एक वेगळी टेस्ट येते. अच्छा चीजचा पण फ्लेवर आहे. ठीक आहे. हा तुमचा ना ॲक्च्युली जो मंचुरियन चिकन मंचुरियनची ग्रेव्ही आहे थोडीशी ग्रेव्ही आहे थिक ग्रेव्ही आहे. बरोबर. ठीक आहे. आणि हा जर चिकनचे पीस बघताल ना तर हे आपले हे बघा थोडं क्लिअर बघितलं तर KFC. ठीक आहे. KFCचं कसं असतं आपलं चिकन. ओके क्रिस्पी चिकन तसे त्याचे स्लाईस केलेले आहेत बारीक बारीक. ओके आणि थोडंसं वरतून गार्निशिंगमध्ये चीज पण आहे. तर बघूया आपण कम्प्लीट असंच एक टेस्ट मारूया कम्प्लीट पॅकेजमध्ये. आणि मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करतो आहे. मी पण अजून ट्राय नाही केले फर्स्ट टाईमच ट्राय करतो आहे. ठीक आहे बघू. कसं आहे मस्त आहे ना. युनिक आयटम आहे मजा आली आहे. खरंच. म्हणजे आज असं झालं ना की 3 वेगवेगळे स्टार्टर आपण ट्राय केले. तिघांमध्ये वेगवेगळे काहीतरी टेस्ट आहे. है ना. बरोबर ना. पहिला कसा एक आपला मस्त हे झाला थोडा म्हणजे जास्त पण स्पायसी नाही की जास्त थोडा क्रीम फ्लेवरमध्ये झाला. त्याच्यानंतर चायनीजमध्ये आपण हे गेला आणि हा एकदम वेगळी डिश मस्त खतरनाक. मस्त आहे ना? नक्की मित्रांनो नक्की या नक्की टेस्ट करा. हे तिन्ही स्टार्टर्स टेस्ट करा मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नंतर ट्राय कराच. प्रायमरी हेच आहे काय म्हणतात काळी मिरी कबाब आणि क्रिस्पी चिकन क्रिस्पी आणि अरेबिक टोस्ट. अरे खरंच 10 out of 10. चला cheers. थोडासा ब्रेक म्हणून कोल्ड्रिंक ब्रेक कारण त्याच्यानंतर आपला अजून एक लास्ट आयटम असेल म्हणजे मेन कोर्समध्ये चिकन फ्राईड राईस मागवला आहे. चिकन फ्राईड राईस खाऊ आणि नंतर मग डेझर्टसाठी बघू. म्हणजे किती तुम्ही जेवलं ना किती काल झालं डेझर्टसाठी जागा होती तर डेझर्टला खाऊ आपण. थोडी जागा ठेवायला लागते. डेझर्टला जागा बनते ठेवायला लागत नाही. बनते. हो बना नाही पडता बाहेर. तर बस थोडं कोल्ड्रिंक घेतो आणि त्याच्यानंतर आलेच आहे. नंतर काय आता आलेच आहे चिकन फ्राईड राईस. कर दो भाई कर दो. चिकन फ्राईड राईस आलेली आहे. एक नंबर. सही है ना. कैसा टेस्ट कैसा है? भाई तुम इतना खाओगे कम लगेगा तुमको. नाही नाही अरे माहिती आहे याची भाई टेस्ट. एक नंबर राईस आहे. एक नंबर एकदम स्मूथ आहे. राईस एक नंबर. मजा आली भाई. मजा आली. सही आहे. घेत बाय मजा आली. फुल पैसा वसूल की नाही. बाय. इतर ठिकाणांपेक्षा याच्यामध्ये चिकनचे पीस आहेत. हा नाहीतर काही याच्यात श्रेडेड चिकन असतं. हा मस्त ना. चिकन क्रिस्पी सारखंच सॉफ्ट पण आहे. सॉफ्ट आहे ना चिकन. टेक्स्चर बघा ना काय जब्बर वाटतं एकदम मस्त. ठीक आहे. मी तर ऑलरेडी टेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता बस आपल्या 2 बाईचा रिव्ह्यू घेतला इनफ आहे कारण आता मला लय हेवी झालेलं म्हणजे मी हलकासं थोडंसंच खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग काहीतरी डेझर्ट मागू. डेझर्टमध्ये मोस्टली तेच आपलं फेवरेट कोबानी आईस्क्रीमच असेल. की मी काहीतरी डेझर्ट ऑर्डर करत होतो तेवढ्यातच कळालं की आपले जे आसिफ भाई आहे तर त्यांनी आपल्यासाठी काहीतरी स्पेशल कॉम्प्लिमेंटरी केलेलं आहे आणि ते स्पेशल म्हणजे आपलं मेन डेझर्ट. अरे काय बघू शकता खतरनाक आहे यार एकदम. फुल जब्बर बाहेर देख रहे. पूर्ण डोंगरच आहे. ठीक आहे. टेस्ट तर करूच. त्याच्यामध्ये जेली पण आहे नंतर मग टॉपिंग्स पण आहे कुल्फी आईस्क्रीम आणि बघू आता ड्रायफ्रूट्स पण आहे. तर जब्बर डेझर्ट आहे. चला मग आमचे फोटोशूट चालू होते त्यापर्यंत थोडी विरघळायला लागली पण आपण टेस्ट करू आता. ठीक आहे. ओ माय गॉड याचा टायटॅनिक व्हायला लागलं आहे तर त्याच्या उत्तर बोट सिंक होईल त्याच्या अगोदर आपण मित्रांनो आपण पाहून टाकू. स्टार्ट करूया आता. फुल कॉम्बो क्लास एकदम क्लास. खरंच आसिफ भाई मनापासून धन्यवाद. मित्रांनो जेवण तर लय हेवी झालं. ठीक आहे. आणि नंतर जसं मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं की आपल्या मित्रांकडून काहीतरी सरप्राईज आहे. तर आता सरप्राईज कशाचं काय मला म्हणजे कळतच नव्हतं. कल्पना फक्त एक आयडिया होती की काही असू शकतं पण काय होतं तर ते सरप्राईज जस्ट माझ्या समोर आहे. एकदा कॅमेरा फिरवतो आणि आपलं ते सरप्राईज दाखवतो. आणि ॲक्च्युली ह्या सरप्राईजसाठी आपल्या दोघा भावांना खूप खूप धन्यवाद कारण एकदम अनएक्सपेक्टेडच होतं. विचार केला नव्हता की एवढं खतरनाक हे एक गिफ्ट असेल. ठीक आहे. तर एकदा कॅमेरा फिरवतो आणि तुम्ही बघा त्याच्यानंतर तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. हे बघा मित्रांनो. अरे भाई एक नंबर भाई. हां आपल्या एस्प्रिजे ब्लॉग्सचे 10,000 सबस्क्रायबर झाले रिसेंटली. त्यामुळे आपल्या भाई लोकांकडून यूट्यूबचा शेपचा केक आहे भाई. भाई धन्यवाद. तुला खूप खूप शुभेच्छा. तू एक 10,000
फॅमिली यूट्यूबची पूर्ण झाल्याबद्दल आणि लवकरात लवकर तुझे 50,000 1,00,000 लवकरच तुझं प्ले बटन पण लवकर सिल्वर अरे वा बाई. धन्यवाद. आणि असंच चांगले चांगले ब्लॉग बनवत जा तेव्हा प्ले बटनचा तेव्हा प्ले अरे वा. मग गोल्डनचा आणायला लागला. आणि खास करून बोललो की भावाला केक आवडला नाही का भावाला पहिला विचार केक कसा वाटला. नाही भाई केक ना खतरनाक फुल अल्टिमेट यार म्हणजे विचार नव्हता केला मी एवढा खतरनाक केक असेल. फुल प्रॉपर थीम आहे एकदम युट्यूबची थीम. जब्बर भाई जब्बर आणि एकदम आपलं आहे ना भाई काहीतरी हटके ना काहीतरी हटके. हटके भाई एकदम हटके. काय खरं यार लय मेहनत आहे म्हणजे केक मध्ये असं सिम्पल केक नाही. आमच्या दोघांची आयडिया आहे. आम्ही दोघांनी विचार केला होता की काहीतरी यूट्यूबच्या संदर्भातच देऊया. नाही यार खरंच लय भारी यार लय भारी. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भाई बाकी धन्यवाद. कसा वाटला केक? केक लय खतरनाक यार म्हणजे मी एक्सपेक्टच केला नव्हता. ठीक आहे पण जसा केक एक्सपेक्ट केला नव्हता तसा केक एक्सपेक्ट केलेला तुमच्या दोघांकडून फक्त बाकी कुणाकडून नाही. मी हे सेंटेन्स का बोललो कारण मला माहिती आहे की माझा म्हणजे माझ्याबद्दल काही पण चांगली गोष्ट असेल किंवा आमच्या तिघांमध्ये पण समजा सूरजचं काय चांगलं झालं तर आम्हा दोघांना खूप खुशी होती. गणेश भाईचं काय चांगलं असेल तर आम्ही दोघं खुश असतो. तसंच माझं पण काही म्हणजे आनंदाची गोष्ट झाली असेल तर मला माहिती की जेवढा आनंद मलाच होतो तर तेवढा या दोघांनाही होतो. आणि एक्सपेक्टेड होतंच की 10K झाले तर मी विचार केला नव्हता पण माहिती होतं की यांची काहीतरी प्लॅनिंग चालू असणार. कंटिन्युअसली बोलत होते की भाई कसा पण कर प्रोग्राम कर आपण भेटू पण कंटिन्युअसली 3-4 संडे मी खूप बिझी होतो. 3-4 संडे नाही 3-4 महिने भाई. 3-4 महिने झाले का भाई 3-4 महिने झाले गणपतीला 10K झाली. हा बरोबर. दिवाळी झाली न्यू इयर आला. गणपतीला बसलं तरी कार्यक्रमाला 10K झालेलं आहे. पाठपूजनाला पाठपूजनला की आगमनला झालते चिंतामणीच्या आगमनाला झालेले. आहे ना चिंतामणीच्या आगमनला झालते. चिंतामणीच्या आगमनला 10K झालेलं. हा ते चिंतामणीच्या आगमनला 10K झालेले. नंतर मी आगमनानंतर पण जास्त नव्हतं आलो आणि गणपतीचे पण मी खूप कमी व्लॉग बनवलेले. गणपतीमध्ये मोस्टली कोणाला टाइम नसतो. त्याच्यानंतर नवरात्री आली बरोबर. आणि पाऊस पण कंटिन्यू होता मग मला भेटायला पण वेळ नव्हता. आता कुठेतरी पाऊस गेलाय आणि असं सण संपले तेव्हा आम्ही कुठेतरी भेटलोय. परत पुन्हा एकदा आपल्या दोघा भाई लोकांना खूप खूप धन्यवाद. ठीक आहे बाय. असाच सपोर्ट आपला ठेवा. तुम्ही पण असाच सपोर्ट ठेवा. ठीक आहे आता 10K झालेले आहेत एवढी लवकरच. मेहनत फुकट घालवली असती कशाने अजून एक झालेला घरी पाहुणे आलेले बोलून मी ॲक्च्युली मला म्हटलं की जाऊ दे मला पण म्हणजे मी बघितलं घरी पाहुणे आले तर मी आज पण बोललेलो की मला यायला जमणार नाही पण भाई बोले बाई तू आज करू नका की लटकी देऊ नको मला. बस मित्रांनो खरंच खूप बरं वाटलं ॲक्च्युली. बस आता केक कटिंग करतो पहिले थोडेसे फोटोशूट करतो थंबनेलसाठी. इस्त्रीचे ब्लॉग्स लाईक करा. यस भाई लाईक करा कमेंट करा. कमेंट सबस्क्राईबचं बटन नाही दिले का आपण? ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक करा. इस्त्रीचे ब्लॉग्स. यस धन्यवाद धन्यवाद एस्त्रीचे ब्लॉग एस्त्रीचे ब्लॉग्स. ठीक आहे आणि एस्त्रीचे ब्लॉग यस एस्त्रीचे ब्लॉग्स मस्त यार लय खतरनाक. आता काय शब्दच नाही माझ्याकडे. एक नंबर. चलो बाय कट करू आता कट करू. कटिंग होते केक कटिंग भाई याच्यावर पाडू नका. अरे का मतलब 10,000. चलो अपने गणेश भाई को अरे धन्यवाद गणेश भाई. ठीक है अपना सूरज भाई को धन्यवाद. एस्त्रीचे ब्लॉग संकेत भाई धन्यवाद. भाई आ जाओ यार. आयो क्या शर्मा रहे यार. ठीक है हाँ, अरे मैं इतना नहीं खाएगा मैं थोड़ा ही खाएगा. खाओ तुम. चलो धन्यवाद भाई तुमने व्हिडिओ मारे भावाने व्हिडिओ मारली. धन्यवाद भाईला. आणि आपला सर्वात जुना सबस्क्रायबर जेव्हा फर्स्ट टाइम नाजमध्ये आलो आहे ना तेव्हापासून आपला भाई आपल्याला सपोर्ट करतो. ठीक आहे जुन्या सबस्क्रायबरला एक्सप्रियकडून आपल्या 10Kचं सेलिब्रेशनचं केक. खरं तर आम्ही लय केक खाल्ला आहे अजून थोडा केक खातो. हा कुठून आणलाय केक? हा जिना केक घाटकोपर इतका सुंदर केक बनवला. आता बघूया टेस्ट बघूया त्याची. फुल थीम बेस्ड केक आहे मस्त केक आहे पण जब्बर आहे. आणि हा कोण कोणते गाणे जो 10Kचा ब्लॉग आहे तो कधी रे भाई तो 15 केलाय 15 केलाय ना. हा 10K सेलिब्रेशनचा ब्लॉग माझा 15K होतील ना जेव्हा सबस्क्रायबर. 10Kचा ब्लॉग कधी येईल आता बाईला विचारू पहिला.
10K ब्लॉग कधी येणार आहे? 15K झाल्यावर 15K सबस्क्रायबर झाले ना तेव्हा माझा 10K ब्लॉग येईल तर नक्की 10 की 50K कट भाई कट और बेइज्जती नहीं सह सकता बस मित्रांनो, मग आता हा ब्लॉग पण एंड करण्याची वेळ आलेली आहे आणि खूप युनिक ब्लॉग होता आणि एक्सपेक्टच केलं नव्हतं. जसं मी स्टार्टिंगला पण सांगितलं की मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. जसं आम्ही विचार केला नॉर्मल काहीतरी थोडंसं काहीतरी लंच काय डिनर काय म्हणाल ते मध्ये स्नॅक्स करणार होतो, तेवढाच प्रोग्राम होता. पण बोलले छोटंसं सरप्राईज आहे, मला वाटलं काहीतरी छोटं गिफ्ट असेल की काय असेल. सेलिब्रेशन प्लस फूड ब्लॉग झालेला आहे. हां, सेलिब्रेशन प्लस फूड ब्लॉग झालेला आहे. पण सेलिब्रेशन महत्त्वाचं होतं. तर सेलिब्रेशन खरंच खूप म्हणजे खूप धन्यवाद पुन्हा एकदा. म्हणजे मी किती वेळा बोललं नाही ना धन्यवाद तर कमीच आहे, कारण खरंच आम्ही पण विश खूप वेळा केले गणपतीपासून. हां बरोबर, गणपतीपासून हे विश करतात मला. स्टेटस पण खूप टाकले होते खूप काही, पण आज बराबर आपल्याला योग जुळून आला, भेटले, सेलिब्रेशन मस्त झालं. योग जुळवून आणलाय. येस, जबरदस्ती जुळून आणलाय, कारण मी आज पण येणार नव्हतो. भाई आज धमकी आज दिली. भाई बोलो आज ढाचे देते बोलो. नाही तर घरीच येणार बोलले. म्हटलं नाही भाई मी नाही येतो बोललो, म्हटलं. काही की स्पेशल दिवस होता कारण ह्या दिवसासाठी आम्ही ना 4 महिने वाट बघत होतो हां. आणि फायनली तो दिवस झालेला आहे आता आणि खरंच मजा आली आजच्या दिवसात आणि बरं Yes. वाटलं. बरं वाटलं. सूरज काय बोलणार? मजा आली. ते आपण डेस्टिनेशन चूज केलं. हां, डेस्टिनेशन प्रॉपर झालं ना ते पण proper. काय? पण सूरज आणि म्हणजे आमची दोघांनी जो प्लॅन बनवला कसा वाटला भाई त्याला विचारलं पाहिजे. नाही खरंच म्हणजे मी विचारच केला नव्हता एवढं की एकदम अनएक्सपेक्टेड होतं. मी जसं सांगितलं की बोललो की असं काही जरा वेगळंच देऊया कारण युनिक सरप्राईज, खरंच हां. एकदम युनिक सरप्राईज होतं बरोबर. खरंच. आणि बरोबर, आणि मला पण माहीत नव्हतं, पण मी पण असं रँडमली म्हटलं की नाही आपण नाजमध्ये जाऊया, की कुठल्यामध्ये नाज आहे तसं सांगितलं. मी स्टार्टिंगला पण सांगितलं की ह्या टायमाला बघा, आम्ही ज्या टायमाला आलो ना मला मस्त शांत प्रॉपर मिळालं. पूर्ण म्हणजे जेवणाचा पण आनंद घेता आला, व्यवस्थित गप्पा गोष्टी करता आल्या, शांतीने ब्लॉग पण बनवता आला. आणि प्लस आपला जे आसिफ भाई आहेत तर त्यांनी पण आपल्याला कॉम्प्लिमेंटमध्ये स्टार्टिंगला वेलकम ड्रिंक पण दिला. आणि जो मेन डेझर्ट होता नाच किसान म्हणून, ते पण आसिफ भाईपर्यंत ही व्हिडिओ पोचली असेल तर आसिफ भाई खरंच मनापासून धन्यवाद. बस आता काय नाही, ब्लॉग पण हा एंड करतो. मला गणेश भाईला पण आणि सूरजला पण वेगळ्या कामानिमित्त बाहेर जायचं आहे. ठीक आहे, जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे लवकरच 50K सबस्क्रायबर करा. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा ढक्कन तो बंद करो.